ज्याची सुरुवात संघर्षापासून झालेली असते त्याला शेवटपर्यंत संघर्षच करावा लागतो। याचं उदाहरण आपल्या समोर पुन्हा एकदा आज प्रस्तुत झालं। कारण भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती आणि प्रत्येक भारतीयाला तिचा खेळ बघून तिच्याकडून गोल्ड मेडलच्या अपेक्षा लागल्या होत्या। 29 वर्षीय विनेश फोगाट आधीच्या 3ही सामन्यात 50 किलोच्या आत होती। 50 किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ 16च्या सामन्यात युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करून विनेशने मोठा धक्का दिला। 4 वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता। यानंतरच्या सामन्यात युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला। विनेशचा अंतिम सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिलब्रँड हिच्याबरोबर होणार होता, मात्र काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि विनेशला फक्त 100 ग्रॅम वजनामुळे गोल्ड मेडलच्या संधीला मुकावं लागलं। या सर्व घडामोडींदरम्यान आपण एकदा विनेशच्या संघर्षावर नजर टाकूया। ऑलिम्पिक गेम्सच्या आधी भारतात झालेलं आंदोलन, यावेळी विनेशवर झालेली टीका, मागच्या 2 ऑलिम्पिकमध्ये विनेशला आलेलं अपयश, तिला झालेली दुखापत आणि तिच्यावर झालेले आरोप, या सर्वांना विनेशनं आपलं मेडल नक्की करून उत्तर दिलं होतं। या दरम्यान आपण ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी वजनाचे नियम काय आहेत हे देखील जाणून घेऊया। ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी सकाळी कुस्तीपटूंचे वजन तपासले जाते। दुसरा नियम सांगतो, प्रत्येक वजनी गटातील सामने 2 दिवसात पार पाडले जातात, त्यामुळे कुस्तीपटूला अंतिम सामना किंवा त्यामधील सामन्यांसाठी 2ही दिवस वजन समान पातळीवर राखावे लागते। तिसरा नियम, पहिल्यांदा वजन करताना कुस्तीपटूला 30 मिनिटांचा वेळ दिला जातो। तसेच खेळाडूंना कोणताही संसर्गजन्य आजार नाही याची खातरजमा करावी लागते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना खेळत असताना सामन्याच्या 15 मिनिटे आधी पुन्हा वजन करण्यात येते। विनेशने मात्र वजनी गट बदललेला असूनही टॉपच्या 3 पैलवानांना 7 तासात आसमान दाखवलं होतं, पण फायनलच्या दिवशी गोल्ड मेडलच्या जवळ असताना, इतिहास रचायची संधी असताना विनेशचं वजन काही ग्रॅम जास्त भरलं आणि गोल्ड मेडलसह तिला पाहण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक भारतीयाचं स्वप्न हुकलं। विनेशच्या बाबतीत घडलेल्या या घटनेबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहेत। तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या कमेंटद्वारे तुमचे विचार या ठिकाणी मांडायला विसरू नका।